नमस्कार. डिकी किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. तर आज आपण एक झणझणीत आणि चमचमीत रेसिपी बघणार आहोत. घरात भाजीला काहीच नसेल आणि मुलांच्या टिफिनला काय द्यावं हा मोठा प्रश्न पडला असेल तुम्हाला, तर ही रेसिपी नक्कीच तुमच्यासाठी आहे. तर आज आपण बघणार आहोत बटाट्याचे काप कसे बनवायचे. खूप सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला रेसिपीला स्टार्ट करूया. तर इथं मी घेतलेले आहेत 2 बटाटे आणि बटाट्याची साल काढून मी इथं पाण्यात ठेवलेली आहे, जेणेकरून हे बटाटे काळे पडू नये. तर बटाट्याची साल मी न काढता तशीच ठेवलेली आहे. आता कढई गरम करायला ठेवली होती. कढईमध्ये आपल्याला ॲड करायचं आहे 2 मोठे चमचे तेल आणि त्यामध्ये जिरे आणि मोहरी तडतडून घ्यायची आहे व्यवस्थित. त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये कढीपत्ता ॲड करायचा आहे. कढीपत्ता तडतडून झाला की 2 मोठे बारीक चिरलेले कांदे आपण ॲड करायचे आहेत. कांदा लालसर होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये छानपैकी भाजून घ्यायचा आहे. गॅसचा फ्लेम तुम्ही मोठा ठेवू शकता, पण आपल्याला कांदा कंटिन्यू परतत राहायचा आहे, जेणेकरून कांदा करपला नाही पाहिजे. तर कांदा इथं व्यवस्थित परतून झालेला आहे. त्यामध्ये मी टाकलेला आहे 1.5 चमचा हळद आणि थोडंसं जिरं पावडर टाकलेलं आहे. त्यानंतर टाकायचं आहे थोडीशी धने पावडर आणि छानपैकी सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता ह्यामध्ये आपल्याला बटाट्याचे काप टाकून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत तेलामध्ये. आता हे बटाट्याचे काप तेलामध्ये टाकेपर्यंत आपल्याला हे काप पाण्यातच ठेवायचे आहेत, कारण बटाटे लगेच काळे पडतात. तर ही टिप मला लक्षात ठेवायची आहे की बटाट्याचे काप तेलात टाकण्यापर्यंत आपल्याला हे काप पाण्यातच ठेवायचे आहेत. तर आता हे काप मी तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेते. त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ आणि तिखट. तर तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार ॲड करू शकता. लाल तिखट मी थोडंच टाकलेलं आहे आणि कोल्हापुरी मसाला थोडासा जास्त टाकलेला आहे, कारण आमच्या घरात जास्त तिखट खाल्लं जातं. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार चटणी ॲड करू शकता. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला पाणी यामध्ये ॲड करायचं आहे. आता ही जी भाजी आहे ती सुक्कीच छान लागते, त्यासाठी मी इथं पाणी थोडंच ॲड करणार आहे. बटाटे शिजतील एवढं मी पाणी ॲड केलेलं आहे. आता ह्या बटाट्याला आपल्याला शिजवून द्यायचं आहे. त्यासाठी झाकण ठेवून आपल्याला ह्याला 5 ते 10 मिनिटासाठी ही भाजी शिजवून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता बटाट्याचे काप व्यवस्थित शिजले गेलेले आहेत, पण पाणी अजूनही आहे. तर आपल्याला ही भाजी सुक्की करायची आहे, म्हणजेच टिफिनला द्यायसाठी करायची आहे. तर त्यासाठी ह्यातलं पाणी अजूनही आपल्याला आटवायचं आहे. तर अशा पद्धतीने तयार झालेल्या आहेत आपल्या बटाट्याच्या काचऱ्या किंवा बटाट्याचे काप किंवा बटाट्याची भाजीसुद्धा तुम्ही ह्याला म्हणू शकता. ही भाजी खायला खूप छान लागते. ही भाजी तुम्ही चपाती, भाकरी किंवा भाताबरोबर साईड डिश म्हणून सुद्धा देऊ शकता. ही भाजी तुम्ही मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकता. खूप छान लागते आणि मुलांना शक्यतो बटाटा खूप आवडतो. ही बटाट्याची काप किंवा बटाट्याच्या काचऱ्या जर तुम्ही मुलांच्या टिफिनला देणार असाल, तर थोडंसं तिखट कमी टाकून तुम्ही तुमच्या मुलांना निर्धास्तपणे टिफिनला देऊ शकता. मुलं अत्यंत आवडीने ही भाजी खातात. महिला मंडळांना तर नेहमीच मोठा प्रश्न पडलेला असतो की मुलांच्या टिफिनला काय द्यायचं. तर ही टिफिनला भाजी तुम्ही नक्की देऊ शकता आणि हे बटाट्याचे काचऱ्याचं जे ऑप्शन आहे ते तुम्ही आठवड्यातून एकदा तरी नक्कीच ट्राय करू शकता. लहानांबरोबरच ही भाजी तुम्ही मोठ्यांना म्हणजेच ऑफिसला जाणाऱ्या मेंबर्सना ही भाजी टिफिनला तुम्ही देऊ शकता. त्यामध्ये थोडंसं चटणी किंवा तिखट जास्त टाकलं तरी चालेल. तर इथं मी हा टिफिन मोठ्या मुलांसाठी तयार केलेला आहे. तर इथं मी चपाती आणि बटाट्याच्या काचऱ्या म्हणजेच बटाट्याचे काप दिलेले आहेत, त्याचबरोबर थोडंसं लोणचंही तोंडी लावायला दिलेलं आहे. तर हे जे कॉम्बिनेशन आहे चपाती, भाजी आणि लोणचं, तर हे खूप छान लागतं. तर तुम्हीसुद्धा इथं ट्राय करून नक्की बघा. तुम्ही लोणचं आंब्याचं किंवा लिंबाचं किंवा मिरचीचं सुद्धा देऊ शकता. तर तुम्ही बघू शकता माझा इथं टिफिन तयार झालेला आहे व्यवस्थितपणे. तर अशा पद्धतीने तुम्ही टिफिन मुलांना किंवा मोठ्यांना देऊ शकता. आशा करते की आजची ही बटाट्याची काप म्हणजेच बटाट्याच्या काचऱ्याची रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर भेटूया अशाच पुढच्या छान छान आणि इंटरेस्टिंग रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.